आता एक बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून भ्रष्टाचाराच्या संदर्भात। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आपसिंगा काकंबरा या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत उपअभियंता सुजित जाधव याची तक्रार का केली, यासाठी लोकप्रतिनिधी यांच्या दबावावरून समाजसेवक आमिर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी संबंधित अधिकाऱ्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाअंतर्गत जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून आपसिंगा काकरंबा या गावासाठी संयुक्त योजना मंजूर आहे। या योजनेमध्ये उपअभियंता जाधव हे ठेकेदाराचे संगतमत करून निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत व हे काम चांगले करा व यातील भ्रष्टाचार कमी करा अशी मागणी मी वारंवार यांच्याकडे करत असतो। त्याच्यामुळे यांचा भ्रष्टाचार उघड होईल याच्यामुळे यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो, असे एक नाही अनेक गुन्हे दाखल केले तरीही मी या जल जीवन योजनेतील भ्रष्टाचार काढल्याशिवाय थांबणार नाही। मी जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा याची माहिती दिली होती। आपला भ्रष्टाचार उघड होईल याच्या भीतीपोटी आपण माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। तरी यापुढे अनेक कितीही गुन्हे दाखल केले तरी मी थांबणार नाही। मी या आपसिंगा काकरंबा योजनेतील भ्रष्टाचार उघड करणार म्हणजे करणार। आणि हे उपअभियंता मगरुरीची भाषा करतात। मी लोकप्रतिनिधींना वरिष्ठ अधिकाऱ्यांना टक्केवाऱ्या देतो, माझं काही बिघडत नाही, तुम्ही कुठेही तक्रारी करा असं यांचं म्हणणं आहे। आणि हे ठाण मानून 8-10 वर्ष झाले या पदावर बसलेले आहेत आणि भ्रष्टाचार करत आहेत।